नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने मी प्रमोद पवार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम ए मराठीच्या या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील साहित्य निर्मितीची प्रक्रिया आणि आस्वाद या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पुस्तकाविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अशोक राणा सर इथे उपस्थित आहेत. अशोक राणा सरांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर अशोक राणा सर अमरावती येथील महिला महाविद्यालयातून 2015 साली निवृत्त झालेले आहेत. परंतु त्यांच्या लेखनाचा प्रवास 1967 पासून ते आज तागायत सुरू आहे. त्यातील काही पुस्तकांचा जर परिचय करून द्यायचा झाल्यास त्यामध्ये छत्रपती शिवराय, आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी, विना सोंडेचा गणपती, बौद्ध गणपती व सरस्वती, विठोबा कुणाचा अशा वेगवेगळ्या विषयावरील एकूण 70 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली दिसून येतात. त्यासोबतच त्यांची वेगवेगळी पुस्तकं अजून प्रकाशनासाठी येऊ घातलेली आपल्याला दिसून येतील. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधना प्रकाशन समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यासोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या साहित्य संमेलनात त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. या सगळ्याच कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आलेले आहेत. मी सरांचं विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आता आपण सरांना प्रत्यक्ष ऐकूयात. सर नमस्कार. नमस्कार सर. खरं तर या पुस्तकाविषयी चर्चा करत असताना आपण जे चौथा घटक आहे आस्वाद प्रक्रिया, या आस्वाद प्रक्रियेकडे वळण्यापूर्वी एक प्रश्न असा होता की आस्वाद म्हणजे काय आणि साहित्य कृतीचा आस्वाद यामध्ये काय अंतर किंवा फरक असतो का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आस्वाद हा जो शब्द आहे त्याच्यामुळे अशी स्वाद हा शब्द आहे. स्वाद म्हणजे चव. बरोबर बरोबर. आता चव म्हणजे जिभेचा विषय आहे. अच्छा. म्हणजे आपण जिलेबी समजा तळली असेल किंवा गरम भजे कोणी तळले तर त्याचा स्वाद पहिल्यांदा नाकाने घेतो. अगदी. हां, म्हणजे तो सुगंध आल्यावर आपण वेळ जातो. म्हणजे नाकाने सुद्धा स्वाद घेता येतो. आपण डोळ्याने पाहतो जिलेबीचा जो रंग, त्याचा आकार, डोळ्याने सुद्धा आपण स्वाद घेतो. म्हणजे स्वाद हा शब्द जरी जिभेशी निगडीत असला तरी आपण सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून स्वाद घेत असतो. आस्वाद हा शब्द प्रामुख्याने का प्रचारात आला की तो मोठ्या प्रमाणात जास्त काळ ज्याचा स्वाद घेता येतो त्याला आस्वाद, आ मरण, आ जन्म आहे ना, तसा हा आ ब्रह्मचर्य हा शब्द आहे. तसा आस्वाद शब्द हा जास्त काळपर्यंत स्वाद घेण्याची प्रक्रिया चालू राहिली तर त्याला आस्वाद म्हणतात. आता साहित्यकृतीचा आस्वाद आणि या आस्वादात फरक आहे. आता आपण डोळ्यांनी एखादं चित्र पाहतो, नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, नृत्य पाहतो किंवा सुंदर फुलं पाहतो, बाग बगीचा पाहतो, सुंदर स्त्रीला सुद्धा पाहतो. तर हे सगळं पाहताना आपण डोळ्याचा वापर करतो. त्यात कान, नाक आणि बाकी सगळे इंद्रिय कामात येत नाही. पण म्हणजे हा डोळ्याचा विषय आहे. म्हणजे पाहणे हा डोळ्याचा विषय, ऐकणे हा कानाचा विषय, श्वास घेणे किंवा सुगंध घेणे हा नाकाचा विषय, जिभेचा विषय, स्पर्शाचा विषय, त्वचेचा विषय स्पर्श. तर अशा प्रत्येकाच्या आस्वादाच्या तऱ्हा किंवा पद्धती नियंत्रित झालेल्या किंवा निश्चित झाल्या. साहित्यकृतीच्या आस्वादात फक्त ह्या 4-5 इंद्रियाचा काही फायदा होत नाही. तिथे प्रत्यक्ष तुम्हाला साहित्यकृती हवी असते. कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, नाटक असेल किंवा चरित्र असेल, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, ज्या काही साहित्यकृती आहे, वैचारिक साहित्य, हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष वाचावं लागतं. आणि इथे मात्र तुम्हाला डोळ्याचा जरी वापर आपण करत असतो तर मेंदूमध्ये ती ग्रहण जी करण्याची क्रिया आहे ती चालू असते. साहित्यकृतीचा आस्वाद हा प्रकार हा पूर्णतः मेंदूशी निगडीत. तसं तर आपल्या सगळ्याच घडामोडी, सगळ्याच हालचाली ह्या मेंदूनी नियंत्रित केल्या असतात. पण साहित्यकृतीमध्ये प्रामुख्याने मेंदूचा जो बुद्धीचा वापर, आपल्या भावनेचा वापर आणि त्याचा तारतम्य आणि अर्थ लावण्याची जी एक पद्धत आहे तर त्या दृष्टीने आपण साहित्याचा आस्वाद घेत असतो. म्हणजे इतर वस्तूचा आस्वाद आणि साहित्याचा आस्वाद यातला हा मूलभूत फरक आहे. मग असा एक प्रश्न असा निर्माण होतो माझा की मग आस्वादकाची साहित्यकृतीकडे बघताना किंवा साहित्यकृतीचा आस्वाद घेताना काही भूमिका असाव्या लागतात का, की त्याची काही अशी ठराविक भूमिका असावी का, किंवा की काय स्वरूप असावं त्याचं? आता कसं यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जे आवडतं, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला कादंबरी आवडते तो कादंबरी वाचतो, कथा वाचतो, आवडते कथा वाचतो.
एखादा कवितेचाच भोक्ता असतो तो कविताच वाचतो. बरोबर बरोबर. किंवा नाटकाचं ज्याला प्रेम असते नाटकावर ते नाटक वाचतो. तर आस्वादक हा त्या त्या श्रेणीमध्ये जातो. नाटकाचा, कथेचा, कादंबरीचा, कवितेचा असा आस्वादक वेगळा असू शकतो. तर त्याची भूमिका त्या साहित्य प्रकारानुसार बदलत राहते. काही आस्वादक असे आहेत की सगळ्याच प्रकारच्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतात एक कलाकृती म्हणून. बरोबर. कलाकृतीची काही तत्व असतात, काही सौंदर्य मूल्य असतात. त्या मूल्याची जाणीव ज्या आस्वादकाला आहे, ज्याला मर्ढेकरांनी सहृदय रसिक म्हटलं आहे, बरोबर बरोबर. म्हणजे ज्याला जाण आहे, कलेची जाण आहे, कलेच्या मूल्याची जाण आहे, कलेच्या घटकाशी जाण आहे, कलेच्या सौंदर्याची जाण आहे, तो मात्र सर्वच प्रकारच्या कलाकृतीचा आस्वाद आपल्या पद्धतीने घेत असतो. तर आस्वादकानुसार सुद्धा आस्वादाची पद्धत बदलते आपल्याला त्यांची, म्हणजे एक वाचकाची भूमिका बदलते. मग एक प्रश्न असा होतो की आस्वाद आणि रसस्वाद याच्यामध्ये काय अंतर आहे का, किंवा त्यात काय अंतर दाखवता शकतो का? आता रसास्वाद शब्द वापरला म्हणून एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. रस हा जो शब्द आहे त्याचा अर्थ चव असाच होतो. अच्छा, म्हणजे इकडेही आस्वाद आणि रस. आणि रसना हा शब्द जो जिभेसाठी लावला गेला आहे तो चव घेणारी जीभ, चव घेणारा इंद्रिय रसना. बरोबर. आता गंमत अशी आहे, रस या शब्दाचा दुसरा अर्थ होतो ध्वनी. रसाचा एक शब्द अर्थ होतो ध्वनी. आता ध्वनीत होणे म्हणजे समजून घेणे, आकलन होणे. म्हणजे मी कविता वाचल्यावर, कविता ऐकल्यावर, किंवा गाणं ऐकल्यावर, किंवा नाटक पाहिल्यावर, किंवा कादंबरी वाचल्यावर तुमच्या मनात त्याचं जे प्रतिबिंब उमटते, आणि त्यामुळे आपल्याला जो वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो की एक कथानक कळतं, कथानकातली पात्र कळतात, त्या पात्रांचे संवाद करतात, संवादातून त्यांच्या भावना कळतात, भावनांची किंवा नात्यांची वीण असते ती कळते. आणि मग जो संघर्ष असेल किंवा मिलाप असेल, समन्वय असेल, त्या सगळ्या गोष्टींचा एक जिन्सी असा परिणाम जो आपल्या मनावर होतो, तर त्या परिणामाला सुद्धा आपण रसास्वाद म्हणू शकतो. रस म्हणजे ध्वनी हा अर्थ गृहीत धरला तर, अच्छा, म्हणजे ते जिभेचा रस घेतला तो वेगळा, तो नाही होणार, तो वेगळा होईल. ध्वनीत होणारा अर्थ, धन्य अर्थ आपण म्हणतो, धन्य अर्थ त्या अर्थाने. बरोबर आहे. मग खरं तर साहित्यिक अंगाने ज्यावेळेस आपण विचार करू लागतो, जसं की आस्वाद आणि समीक्षा, थोडंसं आपण ज्यावेळेस विचार करू लागतो की यांच्यात काय अंतर असू शकतं का? म्हणजे आस्वाद ही प्रक्रिया खरं तर एक वाचिक पातळीवर तुम्ही आता वर्णन केलेलं आहे, पण समीक्षा ही सुद्धा एक मला वाटतं की ती एक आस्वादाचीच प्रक्रिया, परंतु याच्यात काय अंतर आपल्याला सांगतो? निश्चितच फरक आहे, कारण आस्वाद घेणे हा आनंदाचा भाग आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट कलाकृती तुम्हाला आवडली आणि तुम्ही आनंदित झालात, आणि तो आनंद तुम्ही इतरांना देऊ शकता. पण जेव्हा इतरांना तो आनंद द्यायचा आहे, तुम्हाला हे कळलेलं आहे, हे जेव्हा तुम्हाला जाणवतं, तेव्हा मग त्याचा आपण जो विचार करतो त्याला समीक्षा म्हणता येईल आपल्याला. म्हणजे समीक्षा हा कशी असते, हा पुनःप्रत्ययाचा आनंद असतो. बरोबर. म्हणजे लेखकांनी किंवा कलावंतांनी एखादी कलाकृती निर्माण केली तेव्हा त्याला जो अनुभव आला असेल, तोच अनुभव आपल्याला आला आहे हे गृहीत धरून जो विचार करतो तो समीक्षक. इक्षु म्हणजे डोळे, बघण्याचे. इक्षु म्हणजे डोळे. म्हणजे ज्या डोळ्यांनी कलावंतांनी कलाकृतीकडे पाहिलं त्याच डोळ्यांनी आपण पाहतो असं मानणे म्हणजे समीक्षा. समीक्षेमध्ये आपल्याला त्यातली कलामूल्य शोधावे लागतात. बरोबर. आणि त्याचं विश्लेषण करावं लागतं. आता हा पुढचा भाग हा आस्वादाच्या पलीकडला भाग आहे. अच्छा. आस्वादामध्ये होणारा आनंद वेगळाच आहे, त्या आनंदाचं वर्णन तसं करता येत नाही. पण समीक्षक जेव्हा त्या आस्वाद घेतो तेव्हा त्याचं विश्लेषण करत असतो. म्हणजे मनोविश्लेषण करणारे मानसशास्त्रज्ञ असतात, किंवा वैद्यक क्षेत्रातले डॉक्टर लोक विश्लेषण करतात एखाद्या रोगाचं, किंवा शवच्छेदन करताना ते विश्लेषण करतात. तर त्याच्यामध्ये तंत्र हा महत्त्वाचा असतं, त्या म्हणजे विश्लेषणाचं तंत्र असतं. तर समीक्षेचं हे एक तंत्र आहे. कवितेची समीक्षा करायची असेल ती कशी करावी, कथेची कशी करावी, कादंबरीची कशी करावी, नाटकाच्या समीक्षेचं तंत्र वेगळं आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक साहित्य प्रकाराचं तंत्र वेगळं आहे, त्या तंत्राला आपण समीक्षा म्हणतो. अच्छा, म्हणजे या दोन्ही भूमिका जरी वेगवेगळ्या असल्या पण एक आस्वादकाचीच एक भूमिका आहे, तसं जर विचार केला तर. आस्वादच आहे तो, पण यात कसं एक जास्तीच जबाबदारी आहे, ॲडिशनल चार्ज जो असतो ना. म्हणजे तुम्हाला नुसता आस्वाद घ्यायचा नाही, लोकांना तरी सांगायचं आहे. बरोबर. जसं तुम्ही वाचलं आणि तुम्हाला वाटतं हे सांगितलंच पाहिजे कोणाला तरी, तेव्हा मग त्यातला समीक्षक जागा होतो. बरोबर. आस्वाद घेतला आणि आनंद झाला आणि झोपी गेला, म्हणजे तो त्याच्यापुरती ती प्रक्रिया असते. समीक्षा त्याच्यापुरती नसते. समीक्षक हा रसिक असू शकतो, पण तो विचारवंत सुद्धा असतो, चिकित्सक असतो, टीकाकार असतो. आपण इतके शब्द वापरतो, याचा अर्थ त्याला त्यातलं सौंदर्यमूल्य कळलेलं असतं. सौंदर्यमूल्य कळलं तर तो समीक्षक होतो. आणि सौंदर्यमूल्याची ज्याला गरजच नाही आहे तो आनंद घेतो,
आस्वाद घेतो आणि शांत राहतो, सुखात राहतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा घटक समजून घेतच आहोत, पण बऱ्याच वेळा असे प्रश्न किंवा असे काही शब्द येतात की त्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळत नाही. त्यासाठी या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला किंवा प्रत्येक घटकाच्या शेवटी त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. आता आपण पुढच्या घटकाकडे वळूया. सर, पुढचा घटक आपला आहे आस्वाद आणि आनंद. या घटकाकडे वळत असताना एक बरेचसे मुद्दे तुम्ही खूप सुंदर पद्धतीने मांडलेत, पण त्यातला एक असा प्रश्न आहे की रस म्हणजे काय. आता खरं तर आपण रस ही प्रक्रिया किंवा तुम्ही तिथे उल्लेख केला, पण तरीसुद्धा वेगवेगळ्या साहित्य समीक्षकांनी, भारतीय समीक्षकांनी किंवा पाश्चात्य समीक्षकांनी, अभ्यासकांनी रसाविषयी भरपूर काही लिहून ठेवलं आहे. पण रसाविषयी काय सांगाल, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल किंवा सोप्या भाषेत? हे फार महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की मग मी रसाचा एकच अर्थ सांगितला, बरोबर. रस म्हणजे ध्वनी. होय. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय आस्वादाच्या संदर्भात आणि आनंदाच्या संदर्भात, या ठिकाणी रस शब्दाचा अर्थ बदलतो, वेगळा होतो. बरोबर. या ठिकाणी रस म्हणजे भावना. अच्छा अच्छा, ती वेगळी संकल्पना आणि ही वेगळी संकल्पना. म्हणजे चव घेणे हा तर रसचा अर्थ आहेच, हां, पण रसाचा अर्थ ध्वनीत होणारा अर्थ, रस म्हणजे ध्वनी. दोन्ही. पण आणखी हा महत्त्वाचा अर्थ आहे की रस म्हणजे भावना. आता आपल्या भावना ज्या आहेत त्याचं आपल्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी रससिद्धांतामध्ये वर्गीकरण, म्हणजे नाट्यरस ज्याला आपण भारताचं नाट्यशास्त्र जे आहे त्यांनी म्हणजे शृंगार रस हा रसांचा राजा, शृंगार आहे, हास्य आहे, शोक, रौद्र आहे, भयानक आहे, बिभत्स आहे, असे 9 रस त्यांनी जे मांडले त्या 9 प्रकारच्या भावना आहेत. बरोबर. आणि ह्या भावना व्यक्त करणारं जे काही साहित्य असेल, कलाकृती असेल, तर त्या रसाला ते वाहिलेलं. म्हणजे शोकात्मिका ते हे दुःख व्यक्त करणारी, सुखात्मिका किंवा सुखांतिका ह्या दोन्ही आनंद व्यक्त करणाऱ्या, किंवा भीती निर्माण करणार, भयानक रस निर्माण करणारी काही कलाकृती असते. काही ठिकाणी शौर्य, पराक्रम दाखवायचं, वीररस. हां, तर वीररस म्हणतोच आपण. आता ज्ञानेश्वरांनी तर त्याला शांतरस, ही त्यांना आणखी एक त्यात पुष्टी जोडली की बा हा आणखी 10वा रस आहे. बरोबर. हां, आणि काही लोकांनी त्याला भक्तिरस सुद्धा म्हटलेला आहे. भक्तिरस म्हणजे रस म्हणजे भावना. रस शब्दाचा शब्दशः अर्थ होतो भावना. तर आपल्या मानवी भावनांना व्यक्त करणाऱ्या ज्या कलाकृती आहेत त्याचं वर्गीकरण करण्याकरता साहित्यशास्त्रज्ञांनी रससिद्धांत मांडला. हा रसविचार हा प्रामुख्याने भावनेशी निगडित आहे. म्हणजे ध्वनीत होणारा अर्थ हा जरी अर्थ असला तरी मुख्यतः तो भावनेशी निगडित आहे. अगदी. भावनांचे प्रकार सांगून मग त्याचं विश्लेषण करणं, तशा कलाकृतीची वर्णनं, त्याची समीक्षा, त्याचा आस्वाद त्या दृष्टीने घेण्याची एक पद्धत आहे. रससिद्धांत आपल्याला एक पद्धत सांगतो, एक पद्धत सांगतो. हां, हे अगदी बरोबर आहे. जसं की तुम्ही ज्ञानेश्वरांची उल्लेख केला, शांत रसाची अनुभूती येते त्याच्यातून, असं म्हणतो की ते वाचल्यानंतर. तर एक प्रश्न असा निर्माण होतो की मग आपण आस्वाद ज्यावेळेस घेतो, मग ही याच्यामध्ये काही विघ्न येत असतील ज्याला आपण अडथळे किंवा अडसर म्हणू शकतो. मग आस्वादातील ही अडसर ठरणारे घटक कोणते किंवा ज्याला रसविघ्न म्हणतो, त्याविषयी काय सांगाल? साहित्यशास्त्रज्ञांनी एक फार महत्त्वाचा हा रससिद्धांत जो सांगितला, त्यात रसाचा आस्वाद घेताना जे अडसर येतात, रसाचा आस्वाद घेताना येणाऱ्या अडसराला रसविघ्न म्हटले आहेत. बरं. हां, त्या रसविघ्नाची एक यादी आहे, ती आपण थोडंसं त्यांच्या आधारे पाहू. म्हणजे असं ओझरतं घेण्यापेक्षा प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी जे अडसरांची यादी केली, घटक आहे, तर भारताच्या नाट्यशास्त्रात आस्वाद्यत्वात म्हणजे ज्यात गोडी आहे, हां, त्याला रस म्हटला. अच्छा. आणि हा रसास्वाद झाला पूर्ण, समजा एखादी कलाकृती तुम्ही पाहिली किंवा अनुभवली, त्यानंतर होणारा आनंद तुम्हाला झाला, तर त्याला रसनिष्पत्ती म्हटलं आहे. म्हणजे रस तर आहेच कलाकृतीमध्ये, पण तो रसिकापर्यंत गेला पाहिजे. हा रसिक शब्द एक महत्वाचा आहे. रस घेणारा तो रसिक. हा, इकडे आपण लक्ष दिलं नाही. रस घेणारा तो रसिक. मग त्या रसिकाला आनंद जो होतो त्याला रसनिष्पत्ती म्हणतात. आणि आनंद घेण्यात काही अडसर आला त्याला रसविघ्न म्हणतात. म्हणजे भारताच्या नाट्यशास्त्रात रसविघ्नाची सुद्धा चर्चा केली आहे. तर भरताचा जो सिद्धांत आहे, आस्वाद कसा घेतला तो पहिल्यांदा पाहू आपण. नाना प्रकारचे मसालेयुक्त पदार्थ खाणारे चोखंदळ लोक जसा षड रसाचा आनंद घेतात. अनेक षड रस, 6 प्रकारचे रस म्हणजे चवीचे जे वर्गीकरण केलं आहे, तर तो आनंद घेतो आणि आनंदित होतो. तसा विविध भावनांच्या अभिनयाने अभिव्यक्त होणाऱ्या वाचिक, आंगिक आणि सात्विक म्हणजे 3 प्रकार, आपल्या अभिनयाचे 3 प्रकार जे भरताने सांगितले आहे, वाचिक, आंगिक आणि सात्विक. तर या अभिनयाने युक्त जे स्थायी भाव आहे, स्थायी भाव म्हणजे रसाच्या मुळाशी असलेली भावना, तर त्यांनी त्या रसिकाला जो आनंद होतो त्याला रसनिष्पत्ती त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी उदाहरण पुन्हा तेच पाककलेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही चांगला स्वयंपाक झाला असेल तर त्याचा सुगंधही दरवळतो आणि जिभेवरती तरळत राहती चव, आणि खूप काळ आपण त्या आठवणी करत राहतो. म्हणजे आस्वाद घेतच राहतो. आस्वाद प्रक्रिया संपल्यानंतर सुद्धा
त्याचा आनंद घेत राहतो. पुढली प्रक्रिया आनंदाची असते. तर तेच ललित कलेला लागू होतं. म्हणजे जी तत्व आपण पाककलेला लावतो तीच ललित कलेला लावलेली आहे या ठिकाणी भरतानी. हां, ते आस्वाद प्रक्रियेला आणखी एक शब्द वापरला त्यांनी, रसपरिपोष. म्हणजे जो रस कलावंतांनी ठरवलं की या रसाची निष्पत्ती करायची, तर त्याचा परिपोष करायचा, त्या दृष्टीने केलेले प्रयत्न, त्या दृष्टीने केलेली कथानकाची मांडणी, त्यात आणखी काही आवश्यक अशा जागा, सौंदर्यस्थळं, आणि याच्या आधारे जर ती कलाकृती परिपूर्ण झाली असेल त्याला रसपरिपोष म्हणतात. रसानी परिपूर्ण अशी कलाकृती. आणि जेव्हा रसिकाला तो आनंद मिळतो त्याला रसनिष्पत्ती म्हणतात. म्हणजे रसिकगत अनुभव वेगळा, लेखकगत अनुभव वेगळा. म्हणजे लेखक जेव्हा ते रसाची निर्मिती करतो तर रसपरिपोष असतो, आणि जेव्हा रसिकाला आनंद मिळतो तेव्हा ती रसनिष्पत्ती होते. अशा दोन भूमिका या ठिकाणी, आस्वादकाची भूमिका आणि कलावंताची भूमिका, अशा दोन भूमिका या ठिकाणी आलेल्या आहेत. तर ह्या रससिद्धांताला आणखी काही विषय 10व्या शतकातल्या राजशेखरांनी, काही लोकांनाच तो रस मिळतो, इतरांना मिळत नाही. काही लोक अरसिक, जसं आता भवभूती नावाचा एक फार मोठा नाटककार होऊन गेला विदर्भातल्या, आजच्या भंडारा जिल्ह्यातल्या पदमपूर नावाचं गाव आहे, आमगाव तालुक्यात. त्या ठिकाणी त्यांनी नाटकं लिहिली, उत्तर रामचरितसारखं इतकं मोठं नाटक लिहिलं. पण त्याचं नाटक सादर करायला त्याला थिएटर मिळत नव्हतं. मग त्यांनी यात्रेमध्ये नाटक सादर केलं. हो, म्हणजे त्याचं दुःख असं होतं, प्रस्थापित लोकांनी ते नाटक टाळलं, नाकारलं. तर त्यामुळं त्यांनी संतापाने असं म्हटलं, अरसिकेषु कवित्व निवेदनम मालिक मालिक मालिक. हे ब्रह्मदेवा, हे विधी, माझ्या कपाळी अरसिकाच्या पुढे कवित्व सांगण्याची वेळ येऊ नको देऊ. अरसिक हा एक प्रकार त्यांनी स्वीकारला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी आशावाद व्यक्त केला होता की कालो ह्यहम निरवधी, काळ अनंत आहे. हां, विपुलाच पृथ्वी विशाल आहे. उत्पद्यंती मम कोपी समान धर्मा, म्हणजे माझ्यासारखा समान धर्मा, माझ्या कवितेचा किंवा नाटकाचा आस्वाद घेणारा कोणतरी जन्माला येईल, आणि तो म्हणून मी ही साहित्य निर्मिती केली पाहिजे. तर अशा तऱ्हेने काही लोकांनाच हे कळतं, हे आज गृहीत धरलं आहे. सर्वांना काही ते काव्य कळतं असं नाही, समजेल असं नाही. आणि या ठिकाणी आपल्या राजशेखरांनी याबद्दल म्हटलं आहे की हे रस समजल्याला किंवा कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी जी प्रतिभा पाहिजे असते त्याचे दोन प्रकार त्यांनी केले, कारयित्री प्रतिभा व भावयित्री प्रतिभा, असे दोन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये भावयित्री प्रतिभा असते, म्हणजे कार्ययित्री प्रतिभा जी निर्मिती ती लेखकाजवळ असते, आणि रसिकाची जी प्रतिभा आहे ती रसिकाकडे असते, त्याला भावयित्री म्हटलं आहे. त्यांनी दोन प्रकार त्यांनी केले. तर अशा तऱ्हेने राजशेखरांनी याचे प्रकार केले. आणि पुढे रससिद्धांताबद्दल जी चर्चा अलीकडे झालेली आहे आधुनिक साहित्यशास्त्रामध्ये, त्यात काही आक्षेपसुद्धा लोकांनी घेतलेले आहेत. बरं, ती कोणती आक्षेप, म्हणजे कशा आक्षेपाबद्दल आपण थोडक्यात समजू की हा रससिद्धांत भारतीय साहित्यशास्त्रातला आहे. आणि अलीकडे जे गंगाधर गाडगीळ, फार मोठे कथाकार, नवकथेचे पुरस्कर्ते म्हणून त्यांना मान्यता आहे, त्यांनी रसचर्चेची अडगळ नावाचा एक लेख लिहिला होता. तर मराठी बहुतेक खडक आणि पाणी या त्यांच्या लेखात तो आहे. तर त्यात त्यांनी ही रसचर्चा अनाठायी आहे, याची गरजच नाही. आता आधुनिक मानसशास्त्रांनी ह्या भावना कशा निर्माण होतात, त्याची केंद्र कशी आहेत, त्याचे परिणाम कसे होतात, हे सगळं विस्तृत सांगितलं आहे. तेव्हा हा रससिद्धांत हे अडसर ठरला आहे की अडगळ आहे साहित्याच्या अभ्यासकामध्ये किंवा कलाकृतीच्या आस्वादामध्ये. पण त्यावर मग नगेंद्रसारख्या अभ्यासकांनी म्हटलं आहे की त्याची गरज आहे, कारण शेवटी रससिद्धांत हा मानसशास्त्राशी संबंधित आहे, तो काही वेगळा नाही आहे. आधुनिक मानसशास्त्रांनी त्यांनी त्याचं विश्लेषण वेगळं केलं असेल, पण शेवटी संबंध भावनेशीच आहे. हां, त्यामुळे नगेंद्रांनी म्हटलं आहे, त्याचं वाक्य पाहू आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की विविध घटक आणि मानवी अनुभव यांच्या निरीक्षणातून कला निर्मितीची प्रेरणा कलावंताला होते. या प्रेरणेतून झालेली कला निर्मिती म्हणजे कलावंताची पुनर्निर्मिती असते. म्हणजे अशा तऱ्हेने जे काही तो पाहतो, अनुभवतो, त्याच्या मनावर जे परिणाम होतात तर ते त्याला प्रतिबिंबित करायचे असतात, आणि ती त्याची स्वतःची निर्मिती असते. त्यामुळे त्याला प्रतिसृष्टीचा निर्माता म्हणतात. आणि त्यांनी जी साधनं वापरली ती साधनंसुद्धा फार महत्त्वाची असतात. चित्रकाराला कागद, रंग, ब्रश, गायकाला गळा आणि वादकाला वाद्य, नृत्यकलेला नर्तक आणि इतर माध्यम वापरावं लागतात. नाट्यकले सर्व माध्यमांचा वापर होतो. अशा तर शिल्पकलेत लाकूड, दगड वगैरे वापरतो आपण. खरं तर ही भूमिका तर योग्यच, परंतु रससिद्धांतावरील काही आक्षेपही आहेत. त्या आक्षेपासंदर्भात काय सांगाल तुम्ही? जसे नगेंद्रांचं काहीतरी आहे किंवा इतर
नगेंद्र आणि ज्या लोकांनी आक्षेप घेतला रस चर्चेवर बरं. त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. नगेंद्र हे हिंदी साहित्यातलं फार मोठं नाव आहे. अच्छा. आणि साहित्यशास्त्रविषयक सौंदर्यशास्त्रविषयक त्यांचे सिद्धांत हे पूर्ण भारतभर चर्चेला घेतले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आधुनिक शास्त्राने मनाच्या सुप्त अवस्थांची उकल करून भावनांच्या निर्मितीमागील कारणं शोधून काढली आहेत. आणि प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी रसाला अशा भौतिक अस्तित्वाच्या विरोधी अलौकिकत्वाची कल्पना मांडली. म्हणजे ह्या सगळ्या भावना ह्या अलौकिक शक्तीने फक्त घडवल्या जातात असं भारतीय साहित्यशास्त्रज्ञाचं मत होतं. त्याला ब्रह्मानंद सहोदर हा शब्द आहे. म्हणजे रसास्वादाला त्यांनी ब्रह्मानंद सहोदर, म्हणजे ब्रह्मानंद नावाची एक संकल्पना आहे. असा कोणता तरी आनंद आहे आणि सहोदर म्हणजे त्याचा भाऊ. अच्छा. म्हणजे ते जवळीक. जवळीक म्हणजे एका उदरातून जन्म आलेला. म्हणजे रसिकाला होणारा आनंद त्या ब्रह्मानंदासारखा असतो. अशी एक अलौकिकत्वाची कल्पना मांडली होती. आणि ही कल्पना टिकणारी नाही आहे, कारण मानसशास्त्रज्ञांनी त्याची कारणं शोधून काढलेली आहेत. तर मेंदूच्या कार्यपद्धतीवर सखोल संशोधन वैज्ञानिकांनी केलं आहे. त्यामुळे मानसिक घडामोडी तपासून पाहता येतात. जसं आता आपण ते हिंदी सिनेमा होता ना लगे रहो मुन्ना भाई, त्याच्यामध्ये त्याला भास होत राहतं किंवा गांधीजी त्याच्याशी बोलतात, अगदी आवाज ऐकू येतो, स्पर्शसुद्धा होतो. तर त्याच्या मनात गांधीजींच्या विचाराबद्दल निर्माण झालेलं आकर्षण आणि त्या विचाराशी तो एकरूप झाल्यावर त्याला जे भास होतात हे भास आहे. त्याने केमिकल लोचा शब्द वापरला होता. केमिकल इम्बॅलन्स अशी संज्ञा त्याला म्हणजे रासायनिक संतुलन बिघडलं, रासायनिक संतुलन झालं की अशा प्रकारचे भास होतात. तर ही सगळी रासायनिक प्रक्रिया. मेंदूमध्ये आपली 12 केंद्र आहेत. त्या 12 केंद्रामधून 12 प्रकारच्या भावना बाहेर येतात आणि विशिष्ट प्रकारच्या केंद्रामधून विशिष्ट प्रकारचा स्राव, त्याला एन्झाईम म्हणतात, तो बाहेर आला की त्या प्रकारची भावना निर्माण होते. आता इतकं संशोधन झाल्यावर मग त्या भावनेचा संबंध त्या स्रावांशी आहे, एन्झाईमशी आहे. म्हणजे मेंदू नावाच्या एका मानवी इंद्रियाशी आहे. इथे ब्रह्मानंदाचा काही संबंध नाही. इथे बाहेरची काही शक्ती कार्य करत नाही, आपलंच शरीर काम करते, आपल्या शरीरातले एक अवयव काम करतो. अशी एक वस्तुनिष्ठ भूमिका मानसशास्त्रज्ञांनी मांडल्यामुळे रसचर्चेवर हा आक्षेप घेण्यात आला. आता इंद्रियाच्या पातळीवर एखादा अनुभव तुम्ही घेत असाल त्याला अलौकिक म्हणणं, जे आपल्या भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे, तर ते चुकीचं आहे. एवढाच आक्षेप आहे मुख्यतः. आता हा आणखी दुसरा आक्षेप असा की भावनेला जास्त महत्त्व आहे. म्हणजे रसचर्चेमध्ये भावनेचं महत्त्व जास्त आहे. कल्पनाशक्ती आहे, चमत्कृती आहे, वैचारिक विद्रोह आहे, ह्या बौद्धिक बाबीकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे मानवी समाजाने अनेक वर्षाच्या अनुभवांनी अर्जित केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडे दुर्लक्ष झालं आहे. भावनेचं अतिशय आत्यंतिक महत्त्व रसचर्चेत आहे. हा एक आणखी आक्षेप आहे. म्हणून या रससिद्धांताला बौद्धिक बाबीचं महत्त्व पुढे सांगितलं. हा सिद्धांत मानवाच्या प्राथमिक अवस्थेतील भावनांचे वर्णन करतो असा एक आक्षेप आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा भाषा विकसित व्हायची होती, मानवी समाजच विकसित व्हायचा होता, तेव्हा त्याच्या मनात ज्या आदिम भावना निर्माण झाल्या, प्रिमॉर्डियल इमोशन्स, तर त्याचं महत्त्व जास्त आहे असा एक आक्षेप आहे. तर त्यालाही समर्थकांनी म्हटलं की वाव आहे, पुढे आपण आणखी विचार करू शकतो. आता माणूस विकसित झाला आहे, भावना तर आपण नाही सोडू शकत, मेंदू आपल्याकडे आहेच, भावना आहेत, तेव्हा तो रससिद्धांत पूर्णतः टाकाऊ नाही आहे, आपण त्याला आधुनिक रूप देऊ शकतो असं नगेंद्रासारख्या अनेक साहित्यशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. आणि रसनिष्पत्ती हा एक मुद्दा यात आहे. त्यासाठी दीर्घ काव्य, जास्त म्हणजे विस्तृतपट असलेलं काव्य असेल तर त्यात अधिकाधिक रसांची निष्पत्ती होऊ शकते. लहानशा काव्यात एकच विशिष्ट भावना होईल, सगळ्या प्रकारच्या रसांची निष्पत्ती होऊ शकणार नाही. पण दीर्घ काव्याचं महत्त्व सांगितलं. असा एक आक्षेप रससिद्धांतावर आहे. पण उत्तर देताना त्याच्या समर्थकांनी, रसविचाराचे काही समर्थक आपल्या भारतीय साहित्यशास्त्रात आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या हृदयाला स्पर्श करणारी भावना छोटी जरी असली पण तिच्यातून निर्माण झालेल्या अनेक भावनांचे तरंग असतील तर ती पुरेशी आहे. जसं औदुंबर एका कवितेवर PhD होऊ शकते. एखादी कविता असेल कुसुमाग्रजांची आगगाडी आणि जमीनसारखी, अहिनकुलसारखी कविता, किंवा अनेक कविता की ज्या कविता ह्या तुमच्या मनात अनेक भावतरंग निर्माण करू शकतात, ती क्षमता एखाद्या लहानशा कवितेत सुद्धा असू शकते. दीर्घकाव्याची त्याला गरज नाही. म्हणजे असे काही त्रुटी ज्या भारतीय साहित्यशास्त्रात रससिद्धांतामध्ये होत्या त्या दूर करण्याचं कार्य काही अभ्यासकांनी अलीकडे केलेलं आहे. खूपच विस्तृतपणे खूप सुंदर पद्धतीने म्हणजे रस म्हणजे काय, रसाची एक एकंदरीत अडसर ठरणारे घटक, हा एक भाग झाला. आता आपण एक दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. तो मुद्दा असा की आपल्या या घटकाचं नाव आहे आस्वाद आणि आनंद. तर आनंदाकडे वळूया. मग आनंद म्हणजे काय, याविषयी काय सांगाल अगदी थोडक्यात? आनंद हा शब्द खरं म्हटलं म्हणजे सुख या अर्थाचा आहे. बरं.
आता सुख कशाने मिळतं, सुख कशाला म्हणायचं, एक कविताच आहे प्रसिद्ध. हां. आता सुख हे मांडण्यात असतं, सुख समाधानात असतं आपण म्हणतो, पण सुख हे अंतिम ध्येय आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला सुख कशाने होतं हा भाग वेगळा. तर आस्वादातला आनंद हा सुख देणारा असतो. अच्छा. मग तो प्रतिकूल प्रतिक्रिया आपली, म्हणजे एखादी गोष्ट घडली आपल्या मनाच्या विरुद्ध, त्याला प्रतिकूल प्रतिक्रिया म्हणतो आपण. प्रतिकूल प्रक्रियेत दुःख होतं आणि त्या कलाकृतीतून मिळणारा आनंद आपल्या भावनेशी अनुकूल असेल तर ती अनुकूल प्रतिक्रिया असते. अनुकूल प्रतिक्रिया जेव्हा घडते कलाकृतीच्या आस्वादानंतर तेव्हा आनंद होतो. अच्छा. आनंदाचा एक महत्त्वाचा आहे. त्याचे अर्थ आता अनेकांनी दिलेले आहेत. तर विशेषतः आपल्या सहज प्रवृत्ती ज्या आहे त्या सहज प्रवृत्तीला चालना देणारं एखादं काव्य असेल. आता काही कविता आपल्याला आवडतात, काही सिनेमे आवडतात, काही गाणी आवडतात, त्यात ते स्वरसुद्धा असे असतात की त्या स्वरांमधून सुद्धा आपल्याला आपल्या मनातल्या भावनांना बाहेर निघायला संधी मिळते. काही शब्द असे असतात की आपल्या मनातलं ते बोलतात. तर अशा तऱ्हेने आपण समरस होतो त्या शब्दांशी आणि तेव्हा आनंद मिळतो. हा आनंद प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. अच्छा. म्हणजे रसिकगत आनंद, लेखकात वाचकगत आनंद आणि लेखकाचा आनंद वेगळा आणि रसिकाचा आनंद वेगळा. म्हणजे तिन्ही टप्प्यावर हे आनंदाचं स्वरूप वेगळं आहे. बदलत राहतं. बदलत राहतं. अगदी, याच्या प्रकारचे काही सिद्धांत मांडलेले आहेत. हां. आपल्याकडे संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी यावर खूप चिंतन केलं आहे. हां, हां. आणि रसिकाला होणाऱ्या आनंदाला त्यांनी वेगळं म्हटलं आहे. कलावंताला नवनिर्मितीचा आनंद मिळतो. म्हणजे कलावंतांनी एक नवनिर्मिती केली बरोबर. आणि तो त्या आनंदात तो मग्न असतो. त्याला त्याचे घटक माहीत असतात की बा कशा प्रकारे एखादी कलाकृती निर्माण करताना कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे. त्याचं तांत्रिक ज्ञानही त्याला असतं आणि त्यासोबत तो आनंदही घेत असतो. तो कलावंताचा आनंद आहे. पण रसिकाचा आनंद, समजा रसिकांनी पाहिलीच नाही एखादी कला होती, तुम्ही खूप चांगली कला निर्माण केली, खूप चांगलं नाटक तयार केलं आणि रसिकांनी पाठ फिरवली, तर तो कलावंताचा आनंद कलावंतापुरता राहील तो, पण त्याची निष्पत्ती जी व्हायची ती होणार नाही. हां, म्हणून किंवा कविता तुम्ही लिहिली आणि कोणाला सांगितलीच नाही समजा, तसं सुरेश भट हे म्हणायचे की तुम्हाला कविता कोणाला सांगावीशी वाटत नसेल तर कविता करूच नका. अच्छा. अच्छा. हां, असं नाटकाबद्दल म्हटलं जातं की नाटक हे सादर केलं जात नसेल तर नाटक लिहूच नाही. म्हणजे प्रस्तुतीकरण, रसिकाचा सहभाग, त्याच्या प्रतिक्रिया, त्याचा प्रतिसाद हा महत्त्वाचा भाग असतो. रसिकाचं स्थान फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तो आनंद पूर्ण होत नाही. होय. पण आनंद म्हणजे सुख हे जरी म्हणत असलो आपण, पण तो आनंद केवळ कलावंताचा नाही, तर रसिकाचाही आनंद त्यात सहभाग. खरं तरी चर्चा थोडीशी पुढे वाढवतो. मुद्दा असा आहे की तुम्ही आता रसिकाचाही आनंद कशा स्वरूपाचा आहे तेही सांगितलं. आनंद म्हणजे काय, परंतु भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी आनंदाविषयी काही मतं मांडलेली आहेत किंवा काही सिद्धांत मांडलेली आहेत. तर त्यांच्याविषयी काय सांगाल की काय थोडक्यात त्याविषयी परिचय करू? आपण तेच पाहूया. आता आपण पुस्तकामध्ये ज्या पुस्तकाची आपण चर्चा करतो त्याचा संदर्भ आलाय. आस्वाद आणि आनंदाविषयी संस्कृत जे साहित्यशास्त्रज्ञ आहे भारतातले, त्यांनी काही सिद्धांत मांडले आहे. तर त्यांनी काव्याच्या आस्वादानंतर, काव्याचा आपण आस्वाद घेतो, त्या आस्वादानंतर आपल्या मनात जी प्रतिक्रिया निर्माण होते तिला त्यांनी रस म्हटलं आहे. रस या शब्दाचा संबंध आनंदाशी जोडला आहे. रसास्वाद आणि आनंद हे एकमेकाशी निगडीत असे शब्द. या आनंदाचं स्वरूप मम्मट नावाचा जो साहित्यशास्त्रज्ञ आहे त्यांनी त्याला चर्व्यमाणः असं म्हटलं. आणि चर्व्यमाणतैक प्राणः असे दोन शब्द वापरले. म्हणजे चर्वणा म्हणजे रसास्वाद आणि त्या चर्वणीतून मिळणारा आनंद हा जो वृद्धिंगत होतो, वाढत जातो, एकमेकाला देत जातो. किंवा चर्व किंवा चर्वणा, आता आपण चर्वित चर्वण शब्द वापरतो, म्हणजे चघळणे चर्चेच्या संदर्भात वापरतात. पण आता आपण एखादी पेपरमिंटची गोळी टाकली आपल्या तोंडात तर ती रस सोडत राहते आणि आपण चघळत राहतो, खूप काळ तो आनंद घेत राहतो. असा एखाद्या कलाकृतीच्या सौंदर्यातून होणारा आनंद हा सतत चालू राहतो. त्याला चघळणे शब्द थोडासा नकारात्मक वाटत असला पण तो चवीशी निगडीत आहे. तर आणि सावकाशपणे, आता गाय किंवा इतर अनेक प्राणी आहे ते एकदा खाल्ल्यानंतर रवंत करत राहतात. म्हणजे त्यांना आस्वाद घ्यायचा असतो की नाही माहीत नाही, पण ते चावून ते म्हणजे पचेल असं करायचं असतं. तर पचेल हा शब्द मी वेगळ्या अर्थाने जरी वापरला असला तर कलेच्या आस्वाद प्रक्रियेतसुद्धा आपल्याला पचणे म्हणजे आपल्याला स्वीकारता येणे यासाठी काही वेळ द्यावा लागतो. त्याला चर्वित चर्वण किंवा जिथे चर्व्यमाणः म्हटलं आहे. तर म्हणून चर्वणा हा शब्द काव्यचर्चेत फार महत्त्वाचा मानला गेला, ज्यात म्हणजे आस्वाद चालू राहणे, आस्वाद प्रक्रिया चालू राहणे हे अभिप्रेत आहे. रस आणि चर्वणा ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं अनेकांचं मत आहे. मम्मटाचं म्हणणं आहे प्रामुख्याने. आणि चर्वणा व्यापार आणि व्यापार या अर्थाने, व्यापार म्हणजे क्रिया, म्हणजे
क्रिया चालू असली की रसनिष्पत्ती होते असं मम्मटाचं म्हणणं आहे. अभिनवगुप्त म्हणतो. आणि तटस्थपणे रसास्वाद घेता येत नाही. तुम्ही कलाकृतीपेक्षा जरी वेगळे असलात तरी त्याच्याशी समरस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रसास्वाद घेता येत नाही. पण काव्याशी तादात्म्य पावल्यावर तुम्हाला रसाची निष्पत्ती होते. म्हणजे रसनिष्पत्तीसाठी तादात्म्य ही महत्त्वाची अट आहे हे अभिनवगुप्तांनी म्हटली आहे. आणि त्याचं मत आहे फार महत्त्वाचं आहे. सहृदय लोक. सहृदय या शब्दाचा अर्थ होतो संवेदनशील. हां, म्हणजे हा शब्द मर्ढेकरांनी सुद्धा वापरलेला आहे. सहृदय लोक पुन्हा पुन्हा काव्य वाचून त्याची चर्वणा करीत असतात. म्हणजे पुन्हा पुन्हा रवंत करण्यासारखं पुन्हा पुन्हा त्याचा आस्वाद घेत राहतात. रसाचा आत्मा चर्वणा आहे असं अभिनवगुप्ताचं म्हणणं आहे. चर्वणा, आस्वादन, भोग हे शब्द रसप्रतीतीच्या अर्थाचे आहेत असे अभिनवगुप्ताचे म्हणणे आहे. अभिनवगुप्त हे नाट्यशास्त्रासाठी प्रसिद्ध नाव आहे. रससिद्धांताची त्यांनी पुनर्मांडणी केली आणि चर्वणेचं महत्त्व म्हणजे रसास्वादाचं महत्त्व जास्त सांगितलं. चर्वणा म्हणजे आस्वादन आणि स्वाद हा काव्यार्थ ज्ञानाने होणारा आत्मानंद असं तो म्हणतो. आता ही संस्कृत साहित्यशास्त्रानं गेली. आता पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी सुद्धा आता याच्यानंतर एक महत्त्वाचा सिद्धांत राहून गेला, क्षेमेंद्राचा औचित्य विचार. ते राहून गेलं तर त्यावर अन्याय होईल कारण फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी ह्या चर्वणा शब्दाचे चमत्कार शब्द वापरला. चमत्कार शब्द आपण वेगळ्या अर्थाने वापरतो, पण आता एखादी गोष्ट आपल्याला दिसली लख्खन चमकणारी, आपण चमकून जातो म्हणजे आकर्षित होतो. म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती त्या वस्तूमध्ये की त्या पदार्थामध्ये आहे. म्हणजे हा एक आस्वादाचा प्रकार आहे ना. म्हणून क्षेमेंद्रांनी चमत्कार शब्द वापरला आणि त्यांनी ह्या औचित्य, काय योग्य, औचित्य म्हणजे काय योग्य, काय घेणं, काय घ्यायचं, काय नाकारायचं, तर त्याला औचित्य विचार म्हटला आहे. आणि त्याच्यामध्ये आस्वाद घेताना जो अंतर, आता गुळ तुम्ही खाल्ला, समजा गुळाची गोळी आहे, पेपरमिरची गोळी खाल्ली, तर मी तुम्हाला विचारलं की बा कसं लागतं, तुम्ही म्हणाल गोड लागतं. गोड लागते म्हणजे कसं लागतं, तर ते म्हणजे तुम्ही खाऊन पहा. म्हणजे तो शब्दातून वर्णन नाही करतायत ना, तर तो ज्याला तो आस्वाद घेता येतो तो घेत राहतो. तो पण त्याला काहीतरी म्हणावं लागेल ना आपल्याला, म्हणून त्याला क्षेमेंद्रांनी चमत्कार म्हटलं. चमत्कार शब्द थोडासा चमत्कारिक वाटत असला तरी या ठिकाणी तो आस्वादाशी निगडित आहे. आणि मम्मट, विश्वनाथ वगैरे या लोकांनी यावर चर्चा केली आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञामध्ये I.A. रिचर्ड्स हा एक महत्त्वाचा साहित्यशास्त्रज्ञ आहे. त्यांनी मानसशास्त्राच्या आधारे जो आनंद आपल्याला होतो त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे आपला आनंद होतो म्हणजे नेमकं काय होतं, मग मानसशास्त्र सांगतं की हे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या मेंदूत घडतात, शरीरावर त्याचे असे परिणाम होतात. आणि त्याचं मत असं आहे, त्याचं मत पाहूया आपण. कलाकृतीच्या आस्वादाने रसिकाच्या मनात जी समधात अवस्था, एक प्रकारचं म्हणजे सारखेपण किंवा एक प्रकारची स्थिरता, समधात म्हणजे स्थिरता, जसा समाधी शब्द आहे. समाधी शब्दाचा अर्थ होतो धी म्हणजे बुद्धी आणि समा म्हणजे सारखी. म्हणजे बुद्धी सारखी होणे, त्यात कोणत्या प्रकारचा भेदभाव न होणे, कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण न होणे, एकतानता हा शब्द आहे. तर अशी एकतांता लागणे हिला समधात अवस्था. एकतांत शब्द प्रचलित आहे, समधात फारसा प्रचलित नाही म्हणून मी सांगितलं. तर अशी अवस्था ज्या कलाकृतीच्या आस्वादाने रसिकाच्या मनात निर्माण होते तेव्हा आनंद निर्माण होतो. आनंद निर्मितीचं हे एक महत्त्वाची एक हा सिद्धांत आहे, त्याला कलानंद म्हटलं आहे. कलेच्या द्वारे निर्माण होणारा आनंद काव्यामुळे किंवा कोणत्याही कलाकृतीच्या आस्वादामुळे रसिकाच्या मनात निर्माण होणाऱ्या अनेक परस्परविरोधी प्रेरणांचा समतोल साधला जातो. म्हणजे अनेक प्रेरणा आपल्या मनात होतात, पण कलेच्या आनंदात तो सारखा समतोल साधला जातो, त्यात काही असं तोल जात नाही. रसास्वाद घेताना ती कलाकृती श्रेष्ठ असते. म्हणजे कलाकृतीच्या श्रेष्ठतेचे गमक तेच आहे आणि रसिकाच्या आनंदाचे गमक तेच आहे, समधात किंवा समतांता. तर अशा तऱ्हेने मग कन्फ्युशियसनी वेगळं मत मांडलं आहे. त्यांनी कन्फ्युशियस रिचर्डनी वेगळी मतं मांडलेली आहे. रिचर्डचं मत आपण घेतलं. मराठी साहित्यशास्त्रज्ञामध्ये द. के. केळकर एक महत्त्वाचं नाव आहे. हो, मला तोच प्रश्न होता की इकडे आपण संस्कृत किंवा भारतीय म्हणत असो, पाश्चात्याने काही मतं मांडलेली आहेत, तर मराठी साहित्यशास्त्र म्हणजे जे काही अभ्यासक आहेत, त्याच्यात नचिकेळकर तुम्ही आता उल्लेख केला, राश्री जोग असतील, गाडगीळ असतील, तर यांच्याविषयी काय तुम्ही सांगाल? तर द. के. केळकर हे एक महत्त्वाचं नाव आहे अलीकडलं. म्हणजे आता ह्या 40-50 वर्षात त्यांचं जे साहित्य निर्माण झालं, 50 वर्षापूर्वी, तर त्यांनी साहित्याच्या रसास्वादाला किंवा साहित्य समीक्षेला, साहित्य चर्चेला वेगळं वळण त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी या कलानंदाविषयी, आता ते साम्यवादी होते प्रामुख्याने, साम्यवादी विचारवंतांची वेगळी एक मांडणी असते. तर द. के. केळकर हे नाव महत्त्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तादात्म्य, त्यांचा विचाराला तादात्म्याचा विचार, म्हणजे तुम्ही तादात्म्य, कलानंदाविषयीचा सिद्धांत ते म्हणतात
काव्यानंद उपभोगण्यात जे तादात्म्य लागते ते ज्या मानाने साध्य करण्याची कल्पनाशक्तीची व भावनेची उज्ज्वलता व उत्कटता असेल त्या मानाने काव्यानंदाचा अनुभव मिळत असतो. म्हणजे तुमची क्षमता, रसिकाची क्षमता, म्हणजे रसिक तेवढ्या क्षमतेचा पाहिजे, तो तादात्म्य झाला पाहिजे, त्याच्या समरस झाला पाहिजे, तरच तो आनंद मिळतो. तादात्म्य विचार म्हणतो डके केळकरांचा विचार प्रसिद्ध आहे. नंतर नची केळकरांनी सुद्धा सविकल्प समाधी ही जी संकल्पना आहे ती नची केळकरांनी मांडली होती. तर त्यांनी मांडली आणि ती कल्पना केळकरांच्या स्वायत्त तादात्म्य विचाराशी संबंधित आहे. सारखी आहे ती. तादात्म्य सविकल्प. मी समाधीबद्दल बोललो तर समाधीमध्ये एक तांत असते, एक सूत्रता असते, विविध तरंग असतात, भावनांचे उथल नसते. तर त्याला सविकल्प समाधी जे नची केळकरांनी म्हटलं त्याच्या आधी तादात्म्य विचार द के केळकरांनी मांडले. दोन्ही केळकरच आहेत, ते दोन्ही केळकर. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो आडनावात. पण द के केळकर थोडेसे आधीचे आणि नंतर हा नची केळकरांनी हा विचार मांडला. तर या आनंदात उत्कट अवस्था मिळाली तर त्याला समाधीचं रूप येते. हे सगळ्या प्रकारच्या भावना विरोध जातात त्याला समाधी बुद्धीसारखी होणे. अशी तल्लीनता जी आहे ती, आणि म्हणून त्यांना सविकल्प समाधी हा शब्दप्रयोग नची केळकरांनी केला. केना वाटवे यांनी नची केळकरांच्या सिद्धांतावर आक्षेप घेतला. केना वाटवे हे काव्यशास्त्राचे, संस्कृत काव्यशास्त्राचे अभ्यासक आणि प्रामुख्याने संस्कृत नाटकावर त्यांनी खूप लिखाण केलं आहे, असे एक मोठे अभ्यासक. त्यांनी आक्षेप घेतला आहे सविकल्प समाधी या सिद्धांतावर. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सिद्धांत घेतले तसेच द के केळकरांच्याही तादात्म्याच्या सिद्धांतावर सरा गाडगीळ. आता गंमत ही डॉक्टर सरा गाडगीळ हेही साम्यवादी विचारवंत, द के केळकर हेही साम्यवादी विचारवंत, पण सरा गाडगीळांनी द के केळकरांच्या तादात्म्य विचारावर आक्षेप घेतला. कोणता आक्षेप आहे तर त्यांना हे दोन्ही सिद्धांत अपुरे वाटले सरा गाडगीळांना. आणि राशिरी दोघांनी मात्र म्हटलं की आपण तटस्थ राहिला पाहिजे. म्हणजे कलावंत कला निर्मिती करतो, पण रसिकांनी त्याच्या सगळ्या भावनाशी समरस कसं शक्य आहे, ती तटस्थता पाहिजे. समजा एखादी कलाकृती सादर होत आहे, त्यात कलावंत वेगळे असतात आणि रसिक वेगळा असतो. रसिक जर त्यात सामील झाला तर कलाकृतीमध्ये काही बंधनं येतील, आपला दोष निर्माण होतील ना, रसविघ्न म्हणता येईल तसं विघ्न निर्माण होईल. म्हणून ताटस्थ्याची एक संकल्पना राशीच्या दोघांनी मांडलेली आहे. अशा तऱ्हेने मराठी भाषेमध्ये सुद्धा या साहित्याच्या रसाच्या आस्वादावर होणाऱ्या आनंदाबद्दल वेगवेगळे सिद्धांत लोकांनी मांडले. नासी फडके हे त्याबद्दल आणखी एक मोठं नाव आहे. प्रतिभा साधन या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी रसिक वाचकांच्या मनात जाग्या होणाऱ्या या भावनांचे स्वरूप पुनःप्रत्ययाचे असते. पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणजे जो आनंद कलावंतांनी घेतला तोच आनंद रसिकांनी. समीक्षा शब्दामध्ये जी अभिप्रेत आहे तेच या ठिकाणी नासी फडकेंनी म्हटलं आहे. आणि त्याला त्यांनी एक शब्द वापरला, पुनःप्रत्ययाच्या सिद्धांताला साहित्यानंदातील सर्वच घटकाचा अंदाज येत नाही असं काही लोकांना वाटतात. कृपा कुलकर्णी नाव आहे त्यांचं. म्हणणं की सगळीकडेच की हा पुनःप्रत्ययाचा आनंद सगळ्यांना मिळू शकत नाही. म्हणून त्यांनी प्रत्यभिज्ञा, अभिज्ञा म्हणजे ज्ञान, आणि प्रत्यभिज्ञा म्हणजे पुन्हा होणारं ज्ञान, म्हणजे तो अनुभव नाही तर ज्ञानसुद्धा होतं. पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणजे फक्त आनंद आला, एक अनुभव आला, पण अनुभवानंतर ज्ञानात भर पडते. मग प्रत्यभिज्ञा हा सिद्धांत मांडला. म्हणजे त्या रसास्वादाच्या सिद्धांतामध्ये भर टाकण्याचं काम मराठीतल्या अनेक साहित्यकारांनी आपापल्या परीने केलं आहे. खूपच छान. तर एकंदरीत ही भूमिका बघितल्यानंतर आपण या पुस्तकातल्या शेवटच्या घटकाकडे येऊया, ज्या घटकाचं नाव आहे अभिरुची. तर खरं तर सर्वसाधारण अभिरुची आणि वाङ्मयीन अभिरुची याच्यामध्ये काय अंतर असतं का, असा एक माझा एक प्रश्न आहे की काय त्याविषयी काय सांगता येईल, किंवा अभिरुची म्हणजे काय? हे अभिरुची म्हणजे आवड. आता कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं. आता सर्वसामान्य माणूस जो आहे, कलावंत आहे, रसिक आहे, त्याला काही आवडू शकतं अगदी. आणि कोणाला नाटक आवडतं, कोणाला कथा आवडते. पण आता वाङ्मयाची आवड आणखी वेगळी आहे. वाचक पुस्तक हातात घेऊन तो वाचेल, त्याचे अर्थ समजून घेईल आणि मग आपल्या कल्पनेने त्याचं दृश्य रूपांतर करेल, म्हणजे त्याला इमॅजिनेशन म्हणू आपण. तर ही ताकद ज्याच्याकडे आहे असा जो वाचक असेल तो ती घेऊ शकतो. पण वाङ्मयीन अभिरुचीचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. एक डॉक्टर शरद कर्णावत म्हणून एक आमचे गुरु आहेत, तर त्यांनी वाङ्मयीन अभिरुचीवर PhD केलं, संशोधन केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे वाङ्मयीन अभिरुची ही जो वाचक आहे त्याच्या परतवारीनुसार बदलते, सगळ्यांना सारखी येत नाही. एखादी कादंबरी तुम्हाला आवडली ती मला आवडेलच असं नाही. म्हणून त्यांनी त्याला नावड शब्द वापरला. आवड निवडच्या विषयी. अभिरुची शब्दाचा अर्थ आवड निवड, नवीन शब्द. त्यांचं म्हणणं की निवड हा शब्द चुकला.
बरं. आवड निवड आपण शब्द वापरतो होय, भाषेमध्ये, हा प्रचलित होय, आहे. होय. पण आवड निवड, आवड शब्द आवडणाऱ्याबद्दल, न आवडणाऱ्याबद्दल काय म्हणायचं, तुम्ही निवड कसं म्हणणार? हां हां मग न आवडणारा एक वर्ग असतो, म्हणजे त्याला आवड नावड म्हणायला पाहिजे. त्याला काय शब्द वापरला त्यांनी? आवड नावड, आवड नाव. अभिरुचीसाठी त्यांनी आवड नावड हा शब्द वापरला. अच्छा, अच्छा, हा. अच्छा, अच्छा. आणि ही अभिरुचीसाठी. वाङ्मयीन अभिरुची अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असते. कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही आवडत, हे प्रत्येकाच्या स्तर. त्यांनी म्हटलं की सामान्य माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, न शिकलेला आहे, प्राध्यापक आहे, कलावंत आहेत, ज्या ज्या स्तरावर जो असेल, सांस्कृतिक शैक्षणिक स्तरावर गरीब असेल एखादा, तर गरीबाला एखादं गाणं आवडू शकते, सिनेमातली कथा आवडू शकते. अभिनयाच्या बद्दलची तो फारशी चर्चा नाही करणार, त्याला त्याचे बारकावे नाही करणार, पण अभिनयाची जाण असणारा म्हणून सांगेल की हा अभिनय कशा प्रकारचा आहे, की अभिनयाचे प्रकार कोणकोणते आहेत हे तू चर्चा करेल. तर अशा तऱ्हेने रसिकाची जी क्षमता असेल किंवा योग्यता असेल त्यानुसार अभिरुचीचे प्रकार स्वरूप आणि प्रकारही बदलतो. प्रकार बदलतात. अभिरुची स्वरूपी स्वरूप बदलतं आणि प्रकारही बदलतो. हां. अगदी बरोबर. खरं तर मग असं सगळं असताना अभिरुचीवर परिणाम करणारे काय बाह्य घटक असतात का, किंवा त्याविषयी काय मत आहे तुमचं? म्हणजे बाह्य घटक काय असतात? बाह्य घटक असतात. एकतर काय होतं की आपला भारतीय समाज जो आहे होय, होय. तो अनेक स्तरात विभागला आहे. बरोबर. आणि त्यातले सामाजिक स्तर जास्त प्रभावी आहे. होय, होय. म्हणजे जातीभेद आहे आपल्याकडे, आणि काही अस्पृश्य जाती आहेत, अगदी बरोबर. काही उच्चवर्णीय जाती आहेत. तर उच्चवर्णीयांच्या आवडी वेगळ्या, आणि जे शूद्र किंवा अतिशूद्र ठरवले गेले त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. म्हणजे आहारावर जसा त्यांच्यात फरक पडतो तसा आस्वादावरही फरक पडतो. अच्छा. तसं क्लासिकल म्युझिक एक शब्द आहे, होय. क्लास, एका क्लासचं. बरं. हां, मग हे जे लोकसंगीत आहे, लोककथा आहे, लोकसाहित्य आहे, लोकसंस्कृतीमधले अनेक घटक आहेत, त्याला काय म्हणायचं, तर त्याला मासिकल म्हटलं पाहिजे. मासचं अच्छा. मासचं आहे ते मासिकल, क्लासचं आहे ते क्लासिकल. क्लासिकल. तर अभिरुचीनुसार सुद्धा ह्या दोन गट असे पडतात, कारण सांस्कृतिक संघर्ष आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वैदिक अवैदिक संघर्ष, आर्य म्हणजे अनार्य यांचा सुद्धा त्याच्यावर हो, बाह्य घटक परिणाम होतो. होतोच. ब्राह्मण अब्राह्मण हा संघर्ष आहे, आणि त्यामुळे साहित्याच्या निर्मितीमध्ये फरक पडतो, आस्वादामध्ये फरक अभिरुचीवरही पडतो, पडतो तसाच. अभिरुचीमध्ये सुद्धा हा फरक अगदी पडतो. बरोबर. हे बाह्य घटक आहेत. होय, होय. हे काही कलाकृतीच्या अंतर्गत घटक नाही अंतर्गत नाहीये. म्हणजे कलाकृतीला आवश्यक असेही घटक नाही हां, आहेत, हां. पण हे बाह्य परिणाम मात्र अभिरुचीवर होत असतात. त्यानुसार साहित्य निर्मिती होते. जसं आता फॅन्ड्री नावाचा सिनेमा आला नागराज मंजुळेंचा, तर तो अशा जमातीवर आहे की ज्या जमातीकडे दुर्लक्ष करतात लोक, त्यांना हीन लेखतात, त्यांना संतापाने फॅन्ड्री म्हणतात, म्हणजे हीन लेखण्याकरता. पण तो सिनेमा गाजला, अवॉर्ड मिळाला त्याला, मराठी राष्ट्रपती अवॉर्ड हो, मिळाला. राष्ट्रीय लोक आपल्या पुरस्कार गाडीवर फॅन्ड्री लिहायला लागले, ज्यांचा फॅन्ड्रीचा अर्थ ज्यांना कळत नव्हता ते लिहायला लागले. सैराटमुळे तर आणखी झालं. म्हणजे सिनेमाने काय होतं हे आपण अलीकडे पाहतो. झुंड सिनेमामध्ये त्यांनी अगदी साधारण झोपडपट्टीतली माणसं घेतली, अगदी क्रिमिनल ज्यांना म्हटलं असे लोक घेतले, पण त्याही लोकांकडून अभिनय करून घेतला. आता म्हणजे झोपडपट्टीतला माणूस नट होऊ शकतो, कलावंत होऊ शकतो, ही कल्पनाच कोणी करू शकत नाही. कलावंत म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामावर शिकलेला, किंवा पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेला, किंवा एखाद्या नाट्यशाळेत गेलेला. म्हणजे एक ठराविक संकल्पना होती, त्याला चौकटीला छेद देण्याचं काम नागराज मंजुळेने अलीकडे केलं. बरोबर आहे. म्हणजे हा सुद्धा एक बाह्य घटक आहे, बाह्य घटकच आहे, आणि जो सांस्कृतिक संघर्षातून निष्पन्न झालेला आहे. अच्छा. म्हणून अभिरुचीमध्ये हे फरक आपण नोंदवले पाहिजेत, यापुढे नोंदवले जातील अशी अपेक्षा आपण करूया. या पुस्तकातल्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो. तो प्रश्न असा आहे की पाश्चात्य आणि भारतीय अभिरुचीविषयी तुमचं काय मत आहे? जसं की क्षेमेंद्र काही मतं मांडतायत, किंवा इमॅन्युअल कांट असतील ते काही मतं मांडतायत, तर त्याविषयी काय सांगाल थोडं? क्षेमेंद्र आणि अभिरुचीच्या बद्दल औचित्य विचार मांडला. औचित्य विचार हा गाजला आहे. होय, होय. आता केशवसुतांची कविता स्फूर्तीच मला वाटते बहुतेक आहे, त्यात औचित्याच्या फोल विवेका, बरोबर. म्हणजे हा विवेक आहे. हां. औचित्य म्हणजे उचित काय आहे, उचित काय अनुचित काय आहे हे शोधण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला औचित्य म्हटलं. तर कवितेच्या निर्मित कशाला हे आणायचा हा विचार, म्हणून हा पहिला संताप व्यक्त केला केशवसुतांनी. हा पहिला विद्रोह आहे अच्छा. औचित्य विचाराबद्दलचा. म्हणजे भारतातच अशा प्रकारचा 100 वर्षापूर्वी विद्रोह झालेला आहे, आणि क्षेमेंद्रांनी मग त्याचं आनंदवर्धन, अभिनव गुप्त यांच्या आधारे औचिताचा अनुचिता भाव, औचित्य विचार, हे सगळं क्षेमेंद्राचा विचार पुढे नेण्याचं काम ह्या लोकांनी केलं त्यांनी. आणि ही संकल्पना जी आहे ती संकल्पना त्यांनी म्हटलं की दोन परस्पर विरोधी अशा विचार प्रणालीशी निगडीत आहे. औचित्य विचार, चैतन्यवादी एक विचार आपल्या भारतात आहे, इहवादी आहे. अच्छा. जसं आता आपण भारतात लोकशाही आता आहे, तर लोकशाहीमध्ये चैतन्याला काही स्थान नाही आहे. अगदी बरोबर. म्हणजे माणूस आहे, माणसाच्या गरजा आहे, माणसाच्या अडचणी आहेत, त्याच्या व्यथा वेदना आहेत, त्याची दुःख आहेत, आणि त्या व्यथा वेदना नाहीशी करण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा जो बुद्धाचा विचार आहे, मुळात इहवादी विचार हा बुद्धाचा विचार आहे. म्हणजे दुःख आहे, दुःखाची कारणं आहेत, दुःखाचा निरोध करता येतो.
म्हणजे हे जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे ते भारतीय संविधानामध्ये आलं आहे आणि तो इहवादी विचार आहे. पण चैतन्यामध्ये तसं नाही. चैतन्यवादी विचारामध्ये कसं आहे की तुम्ही या जन्मात काही जास्त याच्या मागे लागू नये. पुढच्या जन्मात तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. या जन्मी फक्त तुम्ही दान पुण्य करा आणि तुमचं सगळं जे सुख आहे त्याचा त्याग करा आणि मग पुढच्या जन्मी मात्र सुख मिळणार आहे. पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? हां, तर अशा प्रकारचा पुढचा जन्म कोणी पाहिला आहे हा प्रश्न विचारणारा जो चार्वाक आहे पहिला इहवादी. नंतर मग बुद्धाचं नाव आपण घेतो ना. आता अलीकडे आपण जो साम्यवादी विचारवंत किंवा सत्यशोधक विचारवंत जो इहवादी विचार म्हणतात हा एक घटक आहेच औचित्य विचारामध्ये. आणि हा आधी होतात आणि हा संघर्ष पुढे मग अलीकडल्या साहित्यशास्त्रज्ञांनी आपल्या परीने मांडला आहे. अगदी बरोबर. पाश्चात्यांचं राहिलं आपलं. हां, पाश्चात्यांची आता मी इमॅन्युअल कांटचं म्हणत होतो. इमॅन्युअल कांट. हां, कांटनी असं म्हटलं कांट हा महत्त्वाचा तत्त्वज्ञ आहे. होय होय. तत्त्वज्ञान क्षेत्रात मोठं नाव आहे. हां हां तर तो असं म्हणतो की सुंदर गोष्टीचे सुंदर म्हणून हां, मूल्यमापन करण्यासाठी अभिरुचीची गरज असते. बरोबर. म्हणजे काय वाक्य आहे? सुंदर गोष्टींचे सुंदर म्हणून बरोबर. मूल्यमापन करण्यासाठी अभिरुचीची गरज असते. सुंदर गोष्टी निर्माण करण्याचे कार्य मात्र प्रतिभा करीत असते. कलावंतांच्या सर्व क्रियांचे नियंत्रण त्याच्या या प्रशिक्षित अभिरुचीद्वारे होते. म्हणजे त्याची अभिरुची ही प्रशिक्षित आहे. अगदी अगदी. म्हणजे योजनाबद्ध पद्धतीने तिचं प्रशिक्षण झालं आहे, संस्कार झाला आहे आणि त्यामुळे तो सुंदर गोष्टी निर्माण करतो आणि ती कलाकृती सुंदर होते. अभिरुची ही आलोचनात्मक मनशक्ती आहे. आपली मनशक्ती आहे ती. आलोचना म्हणजे लोचन म्हणजे डोळा. बरोबर. आलोचन म्हणजे चांगल्या तऱ्हेने पाहणे. म्हणजे ज्याला म्हणून डोळदृष्टी. तर ही दृष्टी ही आपल्या मनात संस्कार निर्माण होते आणि त्यातून मग आपण कलाकृतीचा आस्वाद घेऊ शकतो. या अभिरुचीचा संबंध आस्वादाशी पुन्हा येतो. आस्वादाचा संबंध आनंदाशी असा परस्पर संबंध आहे. हे कांटचं हे मत आहे. आपण विस्ताराने नाही पाहणार पण ठीक आहे, हरकत नाही, एवढं पुरेसं आहे. अगदी बरोबर. खरं तर ही दीर्घ चर्चा आणि या पुस्तकाची आपण जी काही चर्चा आज आपण ऐकली आहे ही खरंच खूप उपयुक्त अशी आहे. आणि मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, की विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत या सगळ्या पुस्तकाची चर्चा करत असताना आणि तुम्ही अभ्यास करत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की तुम्ही या पुस्तकाच्या अगदी पारिभाषिक शब्द असतील, प्रश्न उत्तर असतील, त्याचा नक्कीच वापर करा किंवा त्याचा विचार करा. अभ्यास करताना ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं आहे. खरं तर या पुस्तकाची चर्चा इथे झालेली आहे. एकंदरीत मी आलेले पाहुणे आणि मान्यवर जे आहेत, या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अशोक राणा सर यांचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आणि दृकश्राव्य निर्मिती केंद्राच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.